मारलेला बाण मारला की माणूस जखम होतो आणि ती जखम काही दिवसानं भरून पण येते बाणामुळं. पण बोललेले शब्द एखाद्या हृदयावर नाही का जखम करून जाते आणि ती वर्षानुवर्ष मिटत नाही. म्हणून मनुष्याने आपले शब्द सांभाळून वापरले पाहिजे, ज्या शब्दामुळं आपले संबंध बिघडतात. म्हणून आपल्या वाणीमधून आपण कधी कोणाला चांगलं नाही बोलू शकलो तर हरकत नाही, पण कधी वाईट बोलू नये. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्याला नेहमी सांगतात की बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्या मनावर पाडू नये चिरे. म्हणजे बरं बोला, खरं बोला, म्हणजे मनावर कोणत्या प्रकारच्या चिऱ्या नाही पाडल्या पाहिजे. थोडक्यात समजवणे, थोडक्यात समजवणे, म्हणजे थोडक्यात समजलं पाहिजे, थोडक्यात समजले पाहिजे. शब्दामुळे दंगल आणि शब्दामुळे मंगल. एखाद्या शब्दामुळे दंगल सुद्धा होते आणि शब्दामुळे मंगल पण होते. शब्दाचे हे जंगल जागृत राहावे. शब्दाचं हे जंगल आहे, त्याच्यात जागृत राहिलं पाहिजे. एखादा शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो. जिभेवरती ताबा सर्व सुख दाता. ज्याच्या जिभेवर आणि तोंडावर ताबा आहे तो सर्व सुख दाता आहे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, पाणी वाणी आणि नाणी कधी नासू नये. पाणी जास्त नासू नये, वाणी जास्त नासू नये आणि नाणी म्हणजे पैसा, ह्या सांभाळून राहावे. म्हणून याच्यामुळे तुमच्या आपल्यापासून लोक दूर का जातात याचं प्रमुख कारण म्हणजे आपलं तोंड. आणि माझे गुरु महाराज म्हणतात, ह्या जगातल्या एक मोठी समस्या असेल, ती समस्या बंद करायचं असेल तर आपलं तोंड बंद ठेवलं पाहिजे. तोंड बंद ठेवलं तर सगळ्या समस्याचा हाल होत आहे. म्हणून बोलताना शब्दाचा योग्य वापर करून आपले संबंध सांभाळले पाहिजे.